बाबा अशी संधी आपल्याला परत मिळणार नाहीये. हो म्हणजे मी पण हेच सांगतोय त्यांना की अशी संधी परत मिळणार नाही. तुम्ही दोघांनी मिळून मारा मला. हे आमच्या दोघांच्या मध्ये काय बोलतोय तू? बस खाली बस. बाबा हा आपल्या घरात घुसून माऊबद्दल विचारपूस करतोय. मी याला सोडत नसतो. तू सांगितलं त्याला हात लावायचा नाही म्हणून. हो भाऊ पोलीस आहात ना तुम्ही. म्हणून तुला सांगतोय फायद्यासाठी कायदा हातात नाही घेणार मी. माझं मन मला सांगतंय नक्की काहीतरी गडबड आहे. याचं काय करायचं ते सांगा आधी. तू माऊला फोन लाव. म्हणजे म्हणजे वहिनी घरात नाही आहेत का? ए बस खाली शांत बस. तुला शेवटचं सांगतोय. बाबा मारणार नाहीत पण मी मारेन. तुझ्या फोन लाव. सौरभ मी किती घाबरले होते माहितीये. तू सगळं नीट सांभाळून घेतलंस. कस्तुरी तू होतीस म्हणून मी करू शकलो. नाही तर माझी कधीच हिंमत झाली नसती. पण सौरभ आता काय करायचं? काम अजूनही पूर्ण नाही झालंय. कस्तुरी तुला इकडून बाहेर काढायला पाहिजे. तुझा फोन वाजतोय. बोल रे. हा हा माऊ कुठे आहेस? मी सौरभच्या घरी. तिकडे काय करतेस? कुठे आहे वहिनी? नाही म्हणजे आमच्या घरी वगैरे आहे का? तुला काय करायचं रे? काय नाही तोकड्याबद्दल मारेन ना एक. सहज विचारलं. का बस. पण माऊ तिकडे जायची काय गरज होती? एवढं सिरियसली घेतलं? मला दे. हा विजय बोल. कस्तुरी माझ्याकडे आहे. तुम्ही प्लीज काळजी करू नका. ओके तुझ्या इकडे दे. कुठे आहे ती? घरी. माऊ बाबा सौरभ बोलतोय. काय प्रॉब्लेम आहे का? आता येतो तिथे. नाही 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 तुम्ही यायची काही गरज नाहीये. मी आहे. तुम्ही काळजी करू नका. मला सांगा बाबा विश्वास तिकडे आहे ना? हो इथंच आहे. माऊ इकडे घरी आल्याशिवाय मी त्याला सोडत नसतो. अहो पण काय झालं? बाबा होते म्हणाले तू घरी गेल्याशिवाय विश्वासला तिकडून सोडणार नाही. पण मी निघू कशी आता? कस्तुरी एक आयडिया आहे माझ्याकडे. पण आपल्याला एकच चान्स मिळेल. मी वर जातो आणि पांढरा रुमाल खाली टाकतो. तुला तो रुमाल दिसला की तू लगेच घरातून पळून जा. घाबरू नकोस. मी आहे. मला नाही वाटत बरं का. मला नाही वाटत हनुमानच्या तावडीत तो सापडला असेल म्हणून. कमो अगं पण कमो बाई त्याचा फोन पण लागत नाही ना. काय करायचं बाई? त्याला काळजी करू नको. एकदा आपल्याला कळलं ना, एकदा आपल्याला कळलं की त्यानं ईश्वासला हात लावलाय मग बघ काय होते. कसं कळेल? फोन पण उचलत नाही. चला आपण जाऊन बघून येऊ. नाही नाही अजिबात नाही. आधी आपल्याला कळलं पाहिजे हनुमतनं ईश्वासला फक्त हात लावला म्हणून. मग कुठं बी लपून ठेवला असेल ना त्यानं त्याला, तरी जगाच्या पाठीवर नाही की मम्मी त्या ईश्वासला शोधून काढणार म्हणजे काढणार. देवा माझ्या विश्वासाचं रक्षण कर रे बाबा. त्या हनुमानच्या तावडीत त्याला सोडू. देवाची कशाला प्रार्थना करतेस ईश्वासाठी? तुझा काय ईश्वासवर विश्वास नाही बाई. माझा लई विश्वास आहे. हनुमानच्या तावडीतून तुझं पोरग पळून येणार म्हणजे येणार. रागावणार नसली ते एक सांगू का? काय?
मला ना त्या कानात त्याची काहीतरी गडबड वाटते बरं. म्हणजे आपण हॉलमध्ये होतो का नाही तेव्हाच मला संशय आला होता का भाईच्या रूम मध्ये कुणीतरी आहे. मी बघायला चालले होते तर तू मला थांबवलं. त्याला कुठली बी गोष्ट जाणून घेण्यासाठी सरळ मार्ग नाही, आता मार्ग बदलला पाहिजे. मम्मी मम्मी ते कानातल्यावरनं अजूनही तुझा माझ्यावर संशय आहे का? नाही रे नाही, संशय कसला नाही. तू जे काही सांगत असशील ते खरंच सांगत असणार. माझा विश्वास आहे बरं का सुरू तुझ्यावर. आता असं थोडीच होणार आहे. कस्तुरी या घरात आली आणि तिचं कानातलं पडलं. आपल्या कुणाला बी कळलं नाही, ती येऊन गेली आणि कानातलं तेवढं दिसलं. असं कसं बहील नाही का? हो ना. कमू अगं तुला सांगायचंच राहिलं. अगं भाई माझ्या स्वप्नात आला होता आणि मला म्हणाला का कमूला घेऊन मला भेटायला ये. चल बरं जरा आपण भेटायला जाऊ. चल चल चल. नाही, आपण आता नाही जाऊ शकत बाबांना भेटायला. का? ते आराम करतायत ना म्हणून. माझ्या मनात राहून जाईल बरं का. एवढं स्वप्नात येऊन भाईने सांगितलं का भेटायला ये ना, आली नाही. चल ना लवकर भेटून येऊ. चल. कला एक काम कर, तू बघून ये भाईला. हा तू बघ भाईला आणि मग मला आवाज दे. तोपर्यंत सुरुशी मला महत्वाचं काहीतरी बोलायचंय, तेवढं बोलून घेते बरं का. अगं मम्मी पण सौरभ, कला आत्या आहे हा तुझी. तिला कळणार नाही वे भाई आराम करत असेल तर त्याला त्रास द्यायचा नाही म्हणून. जा कला तुझा. बस की बस. कला काय करतेस इथे? नाही काही नाही. काय पाहिजे काय? नाही मग कोणाला शोधतेस? नाही हो. कुठं काय नाही. अगं मानशी कावरी बावरी का झालीस एकदम? कुठं कावरी बावरी झालीये? उगाच काहीतरी आपलं हळू बोल असंच ना. बघायचं पण नाही का भाईच्या रूम मध्ये? अहो किती वेळ झाला अजून माऊ आली नाही. ऐका ना, तुम्ही कधी मारणार मला? मी मारतो. विशाब आई माऊ अगं भाजी आणायला गेली होती, सांगायचं ना तसं. अगं मी खरं तर नवीन नोकरीसाठी गेले होते. येता येता आणली भाजी. वहिनी, तुम्ही काय करताय इथे? इथे काय करताय म्हणजे? मावा घरात घुसून तुझी माहिती काढत होता. तुझीच वाट बघत होता आम्ही. तर याला चांगला रेट. हे बघ असं काही करायचं नाहीये. आणि तुम्ही खाली का बसलात? वर बसा ना प्लीज. आई चहा विचारलास? बस खाली बस खाली. माऊ बरेच ना? चहा काय विचारतेस? बाबा हो असं काय करताय? मी आणि सौरभ काय कायमचे वेगळे नाही झालोत. त्याच्यामुळे विश्वास अजूनही 1.5 लागतात माझे. पण मम्मींना कळायला हवं की हे इकडे येऊन गेले. चल कामिनीला फोन लाव. बसून लाव आणि तिला सांग तू जे करतेस ते बरोबर नाही. पण तुला ना आता मारणार नाही मी, लॉकअप मध्ये टाकणार. तिकडे होईल चांगली धुलाई तुझी. चल फोन लाव फोन. हॅलो विश्वास, काय रे फोन का उचलत नव्हताच? हे बघ मामी,
आपण जे काही करत होतो ना, ही सगळी फालतुगिरी आहे. म्हणजे कस्तुरी वहिनीच्या घरातली सगळी माणसं चांगली आहेत. मामी, आपण समजतोय तसे तिच्या घरातले नाहीयेत. तिच्या घरातली सगळी माणसं एक नंबरची चांगली आहेत. त्यामुळे आपण जे काही करतोय ते आता आपण बंद केलं पाहिजे. म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांनी माझ्यावर अजिबातच हात उचलला नाही, अजिबात नाही. त्यामुळे आपण हे सगळं थांबवायला पाहिजे असं वाटतं मला. काय म्हणाला, मोठ्या मनाची माणसं का? एक काम कर विश्वास, मोठ्या मनाची माणसं आहेत ना, आता मोठ्या मनाच्या माणसांजवळच जाऊन राहा. कसे मोठ्या मनाची माणसं तुला छान सामावून घेतील. वहिनी चांगलं चुंगलं खायला घालीन तुला. दष्टपुष्ट होऊन येशील, तिथंच राहा बर का. या घराची पायरी चढायचा प्रयत्न करू नको, तंगड तोडून ठेवीन तुझं. विश्वास या घराची पायरी चढणार नाही. कबू, माझं पोरगा आहे तो. काय करती म्हणजे? काय करू तुझ्या पोराची आरती बवाळू का आता? माझ्या समोर त्या हवालदाराचं तोंड भरून कौतुक करतोय तो, ज्यानं आपल्या घरात येऊन आपल्या घरातल्या समध्या माणसांचा एवढा अपमान केला, त्याचं कौतुक करतोय. त्या माणसाचं काय करू? काय करणं अपेक्षित आहे सांग ना. पण तो कस्तुरीच्या घरी गेलाच कसा? नक्की काय चाललंय? तेच मला विचारायचंय विश्वासला की तो तिकडं काय करतोय. तो आल्यावर या समध्या प्रश्नांची उत्तरं त्यानं दिली पाहिजेत मला. मलाही बोलायचंच आहे त्याच्याशी. खूप मोठी चूक केली आहे त्यानं सुरू. मी त्याला सोडणार नाही. बरं, मी बाबांकडे जाऊन येतो जरा. मी त्याची समजूत काढते. विश्वासची काय समजूत काढणार आहे त्याची? तुझ्या पोरामुळं आज माझ्या पोराला द्यायला माझ्याकडे एक उत्तर नव्हतं. ती दोघं या घरामध्ये राहत होती तेव्हा काय बी त्रास झाला नाही. एवढा मनस्ताप वेगळी राहायलापासून झाली आहेत. अगं मी काहीतरी मार्ग काढते त्यातनं. ए बाई, काही मार्ग काढायचा नाही. कुणी बी काही बी मार्ग काढायचा नाही आणि माझ्यामध्ये डोकं खुपसायचं नाही. सगळं कस्तुरीपासून लाभ करायचंय मला. पण माझं पोरग आज फक्त तुम्हा लोकांवर विश्वास ठेवल्यामुळं माझ्या पोरावर संशय घ्यायला लागली मी. आणि सारखी तोंडावर आपट्टी फक्त तुम्हा लोकांमुळं. कस्तुरीला लांब करता करता माझंच पोरग मला दूर लोटतंय की काय. आता कुणी बी मध्ये काय बी बोलायचं नाही. 2 टाइमाचं गिळायला मिळतंय ते गप गुमान गिळायचं, मधी मधी बोलायचं नाही. चला निघा आता. भांड्याचा साबण किती महाग झालाय. अशीच महागाई होत राहिली तर जगायचं कसं सामान्य माणसाने? याला म्हणतात सत्यनारायण पावला. सत्यनारायण घराला, घरातल्या माणसांना वाईट गोष्टीपासून वाचवतो. हो बरोबर आहे तुझं, पण तरी पण त्याला कुत्रा फोडला पाहिजे होता. अरे पूजा, आता आपल्या घरात सत्यनारायणाची पूजा आहे ना, तर नाही मारलं ते बरं झालं. नाही पण तुम्ही बरंच केलं बाबा. त्याला मारलं नाही ते चांगलं केलं. नाहीतर उगाच बाबा, हो तुम्हाला सांगायचंच राहिलं. आज सौरभच्या बाबांनी बोटांची हालचाल केली. अरे त्यानं बोटाची हालचाल केली काय किंवा उड्या मारल्या काय, मला वाईट नाही वाटणार. कारण ते तुझं यश आहे, सौरभचं यश आहे.
पण आता जेव्हा उठायचं तेव्हाच उठेल. त्यानंतर ना गेम मात्र वेगळा असेल. बाबा जाऊ दे, उद्या आपल्या घरात पूजा आहे ना, अजून काहीच तयारी झाली नाही. हा पूजा, सकाळी आपण लवकर उठूया. हा काय मग सौरभ वेळेवर येईल ना? हो. माहित नाही कस्तुरी. माहित नाही म्हणजे सौरभ, अरे उद्या पूजा आहे आपल्याकडे, हे तरी माहिती आहे ना तुला. मुहूर्त काढलाय आणि तुझं असणं गरजेचं आहे. मला सगळं माहितीये, पण तू बघितलंस ना काय झालं घरात. ते सगळे गुप्तहेर झाले, कोणाला कळू नये म्हणून मी गाडीतून बोलतोय तुझ्याशी. माहितीये अरे तूच असं बोलायला लागलास तर मी काय करू. तू घाबरू नकोस, मी आहे ना. पण कस्तुरी 2 दिवस मला काही करून तिकडे येणं गरजेचं आहे, कारण फक्त पूजा नाही, उत्तर पूजा पण आहे दुसऱ्या दिवशी. सौरभ तू काहीही कर पण उद्या वेळेत पोच प्लीज. मी प्रयत्न करतोय कस्तुरी, डोंट वरी. पण एक गोष्ट मला राहून सारखी खाती. कुठली? आपण सत्यनारायणाची पूजा करतोय खरं, सगळ्यांची खोटं बोलावं लागतंय. मला काही पटत नाही. काय रे सिंधूशी बोलतोस ना? बोल बोल, मी आहे इथं बसली. सिंधू, मी तुला नंतर फोन करतो, मम्मी आली. अरे पण हॅलो हॅलो, अरे किती वाजता येणार काहीच सांगितलं नाही. तुला सारखं असं वाटतंय ना कोणीतरी तुझ्यावर लक्ष ठेवते, असे आजूबाजूला नुसते गुप्तहेर आहेत तुझ्या, असं वाटत असेल ना तुला. पण नाही बरं का सुरू, आतापासून असं होणार नाही. आतापासून समजे तुझ्यावर विश्वास दाखवणार, माझा विश्वास आहे तुझ्यावर. तुला सांगू सुरू, घरातलं दुसरं कुणी बी अगदी कुणी बी असेल, मला काय परवा नाही त्याची. अख्खी दुनिया एक तरफ आणि माझा पोरगा एक तरफ. म्हणजे ह्यांच्यातलं कुणी बी जर पाठीत खंजीर खुपासला ना, तरीही मी मोडन कोलमडन, पण उठून उभी राहील. पण तू नुसता खोटं जरी बोललास ना माझ्याशी, माझा विश्वासघात जरी केलास ना, तरी मी कोलमडून पाड. एकदम तुझी मम्मी त्या वेळेला मेली म्हणून समज. मी हे काय बोलतेस तू? खरं तेच बोलते अरे. म्हणजे तुला मला मारायला पाठीत खंजीर खुपसण्याची पण गरज नाही, अशीच मरून जाईल तुझी मम्मी. नुसतं खोटा बोललास ना तरी सुद्धा मरून जाईल. आपण सत्यनारायणाची पूजा करतोय खरं, सगळ्यांची खोटं बोलावं लागतंय. ये सुरू. अरे ये तू का रडतोस रे? अजिबात रडू नकोस. हे बघ, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, कळलं का? खरंच माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझं पोरगं माझ्याशी कधी खोटं बोलू शकत नाही ना. आता कुणी बी माझ्या डोक्यात काय बी भरवलं ना, तरी माझ्या पोरावर विश्वास आहे. माझं पोरगं माझा कधी विश्वासघात करणार नाही. मम्मी, मी चुकीचं नाही वागलो, कोणालाही दुखवणार नाही, कोणाचंही वाईट करणार नाही, तुझंही वाईट होऊ देणार नाही. माहिती मला, एकदा सांगितलं ना मी, माझा तुझ्यावर विश्वास आहे. मला माहितीच आहे. बट चल, केवढा उशीर झाला बरं. चल झोपायला चल. चल. कस्तुरीला म्हणालोय मी उद्या येणार म्हणून, मला जावंच लागणार.